नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये माझ्या सर्व प्रेग्नंट मैत्रिणींचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आजचा विषय आहे की प्रेग्नन्सीचा, गरोदरपणाचा तुमचा जो आत्ता 21वा आठवडा चालू आहे त्याच्यामध्ये बाळाचा विकास कसा होतोय, तुमच्यामध्ये कुठली कुठली लक्षणं दिसत आहेत, बाळाचं वजन काय आहे, बाळाची हाईट काय आहे आणि ओव्हरऑल आपण या आठवड्यामध्ये काय काय केलं पाहिजे, ही सगळी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमार्फत चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचा बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मैत्रिणींनो, या आठवड्यात तुमचं बाळ म्हणजे त्याचं डोकं आणि हातपाय अतिशय प्रमाणबद्ध झालेलं आहे. त्याची उंची देखील वाढलेली आहे. तसेच त्याच्या ज्या हालचाली आहेत त्या आता समन्वय त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे हातपायांची आता तो लयबद्ध पद्धतीने हालचाल करू शकतो. दुसरा मुद्दा, तुमच्या बाळाच्या रक्तपेशी आता खूप जलद गतीने निर्माण होत आहे. यासाठी बाळाचं यकृत आणि प्लीहा म्हणजे स्प्लीन हे खूप जास्त ॲक्टिव्ह कार्यरत झालेलं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बाळ अमनिओटिक फ्लुइड हे द्रव देखील थोडंफार सेवन करत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो की 21वा आठवडा म्हणजे कितवा महिना? मैत्रिणींनो, आता तुम्ही तुमच्या 5व्या महिन्यात आहे आणि फक्त 4 महिने आता उरलेले आहेत. आता आपण बघूया या आठवड्यात आपलं बाळ किती वजनाचं आहे आणि त्याची उंची काय आहे. या आठवड्यात बाळाची उंची साधारण 22 ते 25 सेंटीमीटर एवढी आहे. तसेच त्याचं वजन साधारण 300 ग्रॅमच्या आसपास आहे. हे एका मोठ्या केळ्याच्या आकाराचं तुम्ही पकडू शकता. तुमच्या बाळाला गर्भाशयात अजूनही खूप जागा आहे, गर्भाशय अजूनही खूप मोठं होणार आहे. परंतु तरी तुम्ही आता हे कन्सिडर करा की या बाळाला आता हे रेंटेड होम जे आहे ते लवकरच अपुरं पडणार आहे. ते फार जलद गतीने आता वाढायला लागणार आहे. मैत्रिणींनो, हे लक्षात घ्या, अमनिओटिक पदार्थ याची जी चव आहे, हे अमनिओटिक पदार्थ तुमचं बाळ दररोज सेवन करत असतं. त्यामुळे याचं पोषण देखील होतं आणि त्याला हायड्रेशन मिळतं. आता या अमनिओटिक पदार्थाची जी चव आहे ना मैत्रिणींनो, ही तुम्ही कुठले पदार्थ खाता यावर डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही जर खूप गोड खात असाल तर बाळाला गोड चव जाणार आहे आणि तुम्ही जर तिखट खात असाल तर बाळाला तिखट चव जाणार आहे. काही संशोधनाद्वारे असं देखील आढळून आलं आहे की ज्या वेळेला बाळ जन्म घेतं त्यानंतर आणि फ्युचरमध्ये देखील त्याच्या खाण्याच्या सवयी या त्याने गर्भाशयात कुठल्या गोष्टी चाखलेल्या आहेत, कुठल्या चवी घेतलेल्या आहेत, त्याप्रमाणे त्याची आवड ठरते. म्हणून तुम्ही आत्ता जे काही खाल ते फ्युचरमध्ये त्याला त्या गोष्टी आवडण्याची शक्यता जास्त आहे. बाळाचे न्यूरॉन्स आता अधिक कनेक्टेड झाल्यामुळे आणि विकसित झाल्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं, हातपायांची हालचाल आता लयबद्ध झालेली आहे. हातपाय देखील प्रमाणबद्ध झालेले आहेत. ते आता मस्तपैकी स्ट्रेचिंग, तुम्हाला पंचिंग करणं वगैरे करू लागलेलं आहे. त्यामुळे बाळाची हालचाल आता तुम्हाला प्रकर्षाने जाणवत आहे. मैत्रिणींनो, इथून पुढे तुम्हाला झिगझॅग स्ट्रेच मार्क्स येण्याची शक्यता आहे. लिटरली 50% महिलांना स्ट्रेच मार्क्स हे अगदी 21व्या आठवड्यापासून यायला सुरुवात होते. आणि हे स्ट्रेच मार्क्स तुमच्या नितंबावर, तुमच्या स्तनांवर, मांड्यांवर, पोटावर सगळीकडे येऊ शकतात. स्ट्रेच मार्क्सना कमी करण्यासाठी तुम्ही इथे मॉइश्चरायझर लावू शकता किंवा साध्या कोकोनट तेलाने देखील अंघोळीआधी तुम्ही मसाज करू शकता. मसूर डाळीचं पीठ आणि कोकोनट ऑइल म्हणजे नारळ तेल इथे तुम्हाला मदत करणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही पहिलट करी नसाल तर तुम्हाला डिलिव्हरीची चिंता वाटणं सहज शक्य आहे. माझ्या 2 सक्सेसफुल डिलिव्हरी स्टोरीज मी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या देखील नक्की बघा. आणि आता सीझर जरी झालं तर ते देखील अतिशय इझिली करता येतं. पेन किलर्स, गोळ्या मिळतात, त्यामुळे नंतरही त्रास कमी होतो. त्यामुळे कुठलीही चिंता मनात बाळगू नका. आपण तुमची लक्षणं बघूया. या आठवड्यात गर्भाची हालचाल जसं मी तुम्हाला सांगितलं ही प्रकर्षाने जाणवणार आहे. तुमचा पहिल्या तिमाहीतला जो त्रास होता तो आता कमी झालेला आहे. त्यामुळे इथून पुढे तुमची भूक देखील वाढणार आहे. त्यामुळे आवश्यक तेवढा व्यवस्थित संतुलित आहार घ्यायला सुरुवात करा. या आठवड्यात तुम्हाला पोटफुगी किंवा गॅसेस हा प्रकार जाणवू शकतो, परंतु काळजी करायची काही गरज नाही. तुम्ही जर नियमित अर्धा तास रोज वॉक केला, सकाळी वॉक केला, थोडासा प्रीनेटल योगा केला तर तुम्हाला हा गॅस, कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होणार आहे. पोटाच्या वाढत्या आकारामुळे पोटाच्या आजूबाजूचे स्नायू खूप ताणले जात आहे आणि त्यामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. हा देखील जेंटल योगा केल्याने
थोडंसं वॉकिंग केल्याने तुमचा बरा होईल. काही महिलांना हिरड्यांमधून रक्त येण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर बऱ्याच जणींची नखं आता तीव्र गतीनं वाढतील. आता मैत्रिणींनो, या आठवड्यात तुमच्यासाठी काही खास टिप्स आहेत, त्या अशा आहेत. पहिली टिप म्हणजे या आठवड्यापासून पुढे तुमच्या हातापायांना सूज येऊ शकते, कारण पूर्वीपेक्षा 50% अधिक लिक्विड पदार्थ आता तुमच्या शरीरामध्ये आहे आणि हा रक्त आणि द्रव पदार्थ असल्यामुळे तुम्हाला सूज येण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा स्थितीत तुम्ही थोडंसं पाय वर करून झोपलात, पायांचे हलके फुलके सूक्ष्म व्यायाम केले तर हातापायांना आलेली सूज तुमची कमी होऊ शकते. मैत्रिणींनो, गरोदरपणामध्ये गोष्टी कुठे ठेवल्यात हे विसरणे ही सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे काही गोष्टी जर लक्षात राहत नसतील तर त्या लिहून ठेवा, काही नोट्स बनवा. गरोदरपणातील आठवणी देखील तुम्ही लिहून ठेवू शकता. व्यायामासाठी नक्की वेळ काढा आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, गॅसेस होऊ नये म्हणून अर्धा तास नियमित वॉक करायचा आहे. मी माझ्या गरोदरपणामध्ये अर्धा तास दररोज वॉक केला होता. सेकंड तिमाहीमध्ये, तिसऱ्या तिमाहीत 45 मिनिटं वॉक करायचा असतो आणि पहिल्या तिमाहीत 15 मिनिटं दररोज वॉक करायचा असतो. मैत्रिणींनो, नाकामध्ये कंजेशन होण्याची समस्या या तिमाहीत होऊ शकते. पोहायला जाणं किंवा पाण्यात चालणं तुम्हाला शक्य असेल तर ही ॲक्टिव्हिटी देखील तुम्हाला खूप हेल्पफुल राहील आणि तुम्हाला ताजंतवानं करणार आहे. मैत्रिणींनो, या आठवड्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला तर मग परत एकदा भेटूया पुढच्या आठवड्यासाठी, म्हणजे 22व्या आठवड्याचा व्हिडिओ घेऊन. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल, युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.